त्यांचे केल्या स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्याता समचरण सरोजम सांद्र निलाभ दावम जगन निहित वाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिंगं पातालहृदगेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्तुते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते मस्तके पायावरी पायावरी मस्तके पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे मस्तक है पायावरी वार करी संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय मातोश्री सौतानुबाई लहानू सापनर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनी संकीर्तन तथा पिंडदान ज्ञानदान आणि अन्नदान विविध प्रकारचं शास्त्राला मान्य असणारं दान करून मातृऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी सापनर परिवारानं हा कृतज्ञता सोहळा संपन्न करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी केलेले हे प्रयत्न त्या माध्यमातून या परिवाराच्या माध्यमातून या मातोश्रीची सेवा करण्यासाठी माझ्यासारख्या पामराला मिळालेली ही संधी त्या पवित्र नारदीय व्यासपीठावर संधीचं सोनं करत असताना गायलेला अभंग सर्वांच्या सुपरिचित मातृत्व भावाचं दिग्दर्शन करणारा पवित्र असणारा माय लेकराचं नातं सांगणारा देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांच्या संकल्पनेतून कलियुगातील माय लेकराची झालेली ताटातूट आणि तो धागा पुनर्जीवित करण्यासाठी गाथा नावाच्या प्रकरणामध्ये या अभंगाला जागा दिली आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं त्या अभंगाला तासभरात न्याय द्यायचा आहे विठ्ठल 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 अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग सर्वांच्या पाठात असेल नसेल अभंग मोठा गोड आहे या अभंगातून एक मातृत्व भाव आणि स्त्रीचं अंतकरण तो वात्सल्य भाव जगद्गुरु तुकोबराय प्रगट करतात ना जाणू एखाद्या स्त्रीच्या संबंधानं तिच्या वंशाच्या दिव्याच्या संबंधानं जर कदाचित एखादा आघात तिच्या जीवनामध्ये झालाच तर तिचं मन त्यावेळेस कशा पद्धतीचं असतं तिच्या भावना काय असतात त्या भावनेला हात घालताना जगद्गुरु तुकोबरायांनी गोड असा निर्वाळा केला जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ केवळ आणि केवळ आपल्या वंशाच्या दिव्यासाठी ती माता माऊली स्वतःचं जीवन समर्पित करायला तयार असते केवळ
दुसऱ्यासाठी जगणारं पात्र आहे रविदास महाराज. स्वार्थासाठी तर प्रत्येक जण जगतो, कधीतरी परोपकारासाठी जगून पहा. इतिहास 2 ओळीला जागा देतो अशा परोपकार करणाऱ्या व्यक्तीला. आणि त्या परोपकाराच्या यादीत पहिले घावले संत आणि दुसरी आमची माता माऊली, ती म्हणजे जन्मदाती आई. याच्या व्यतिरिक्त कुणाला पुन्हा जागा मिळालीच नाही. भविष्यात मिळेल का नाही यात शंका आहे. कारण प्रेम करायला हृदय लागतं, प्रेम करायला हृदय लागतं, प्रेम करायला जिव्हाळा लागतो. ही कृपणाला काय त्याची जाणीव होणार आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरायानं प्रत्यक्ष हा मातृत्व भाव समाजाच्या समोर मांडत असताना आई नावाचं पात्र हे भगवंतानं कसं तयार केलं, किती मृदू असतं, किती कोमल असतं, या सगळ्या गोष्टीचा सारभूत विचार सकल संतांनी आपल्या समोर मांडला. तो म्हणजे स्त्री संबंधानं ते पात्र निभवण्यासाठी भगवंतानं या आदिशक्तीचं रूपक घेऊन तुम्हाला इथं पाठवलं. अजून थोडस बोलून जाईल रविदास महाराज. ही जगत निर्माण करताना प्रभू परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. त्यावेळेस सृष्टीची रचना करत असताना मानवी देह तुम्हाला मला प्रदान करायचा आहे, पण याच्यासाठी मी कोणतं भाग भांडवल वापरलं पाहिजे हा ब्रह्मविद्या त्याला सुद्धा प्रश्न पडला. आणि त्यावेळेस भगवंतानं असा एक निर्णय घेतला की माणूस हा कठोर वागतो, तो आहे तरी कठोरच. महाराज तो भगवंतानं स्वतःच्या कवटीचा काही भाग काढून त्याचा माणूस बनवला. प्रकाश महाराज अजून पुढे मला बोलायचं आहे. भगवंतानं स्त्री नावाचं पात्र बनवताना आपल्या हृदयाचा तुकडा काढला आणि या आदिशक्तीला बनवलं. ही प्रकृती भगवंताच्या हृदयापासून बनलेली आहे, तो हृदयाचा तुकडा आहे. म्हणून दुःख कुणाच्याही घरात येऊ द्या, तुमच्या हृदयाला जखमा होतात, हृदयाला पाझर फुटतो. म्हणून जगद्गुरु तुक म्हणतात, जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, त्या आईचा प्राण कासावीस होतो. पण महाराज तो तेवढा क्षणिक असतो का टिकून असतो. महाराज म्हणतात, बदलला निसर्ग, बदलला माणूस, बदलली नियत, आई नाही बदलली. आई आहे त्याच जागेवर आहे. कारण स्वभावाचं परीक्षण करत असताना परिस्थिती अनुरूप माणसाचा स्वभाव बदलतो. हे काही मीच कीर्तनात सांगितलं पाहिजे असं नाही. आपल्याच नातेसंबंधातली पहिली दुबळी माणसं आता बरी झाली तर त्यांना नातलग सुद्धा लागत नाही. दुरावली गेली माणसं, पण आईच्या बाबतीत असं कधी घडतच नाही. आईचा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. तेव्हा कुठतरी या माता माऊल्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले आईच्या प्रेमाच्या संबंधानं. आईला साप झाला तरी वाला वाटला नाही. आईला साप झाला तरी वाला वाटला नाही. त्याचं कारण ती तिच्या स्वभावात बदल करत नाही. बदलली आत्ताची तरुणाई, बदलली आत्ताची भावी पिढी. म्हणून शास्त्रकारांनी ऑब्झर्वेशन करताना अशी निदर्शनं आपल्या समोर मांडली का या जगात कुपुत्र पुष्कळ जन्माला आलेत, पण कुमाता अजून जन्माला आली नाही आणि भविष्यात सुद्धा येणार नाही. हे चॅलेंज या जगाच्या समोर, तुमच्या माझ्या समोर त्यांनी मांडलं. याचा अर्थ आहे महाराज किती मोठी गॅरंटी दिली आमच्या साधू संतांनी या मातृत्व भावाच्या संबंधानं. आईसा मातेचा स्वभाव आणि सूत्र दोरी एक जीव. अजून काय बोलाल तुकोबरा या श्री संबंधानं. तेव्हा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, खरं तर जगाच्या बाजारात पेठेत आम्ही सुख शोधतो, पण सुख शोधायचं असेल तर सुख तुमच्याच जवळ आहे. पण अनाठाई त्याचा शोधाशोध करू नका. कुठे आहे सुख. त्यावेळेस पत्ता सांगितला माझ्या तुकोबरायानं. सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची या चित्ती. तिच्या हृदय पटलावर वंशाच्या दिव्यासाठी सुखाची तिजोरी तिनं खुली करून ठेवलेली आहे. त्याला लॉक टाळा कुठल्याही प्रकारचा लावलेला नाही.
आणि महाराज तो बिनधास्त आनंद घेण्यासाठी वंशजानं तिच्या सेवेत राहावं, सेवा करून ती तिजोरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळवावी आणि मग म्हणावं आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, या वृत्तीवर त्यांना आरूढ व्हावं. म्हणून आनंद आणि सुख शोधायचं असेल तर इतरत्र ठिकाणी शोधत बसल्यापेक्षा आईच्या हृदय पटलावर त्या तिजोरीमध्ये सर्व असा आनंद त्या ठिकाणी आहे. आईचं हृदय म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे, त्याची चावडी बनू नका असं तुकोबरायला कदाचित म्हणायचं असेल. म्हणून आम्ही या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वागलो. महाराज आम्हाला हे पात्र कळालं नाही. तुकोबराय पुढे येऊन आपल्याला पवित्र पात्राची ओळख करून देतात, त्याची उंची मांडतात. तेव्हा कळाल्यावर काही साधक मंडळी तुकोबरायला भेटतात. महाराज कळलंय हो, श्री नावाचं पात्र किती उंचीचं आहे, आई नावाचं पात्र किती उंचीचं आहे, पण निघून गेली आज ही माता माऊली आमच्यातून. आई हरपली या सापणार परिवाराच्या जीवनातील, त्या म्हणजे तान्हू आजी. मग आता पुन्हा आम्ही आई म्हणू कुणाला, तर त्यावेळेस साधू संताला आई म्हणा. तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणून आईची भूमिका निभवत असताना महाराज जीवनामध्ये आम्हाला संत रूपी आई मिळावी. जन्म देणारी आई भौतिक जगात जगायला शिकवते आणि संत आध्यात्मिक जगतातली वाटचाल करायला लावतात. म्हणून महाराज म्हणतात साधू संत आणि आई यांची साम्यता कुठंतरी जगद्गुरु तुकोबरायला वाटली. म्हणून तुका म्हणे संत आणि तुम्ही बहु कृपावंत. किती कृपावंत. आई लेकरावर जेवढी कृपा करते तसं संत विश्वावर कृपा करतात. म्हणून दोघही एकच अंग आहे. त्या नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी मग इथून पुढे काय करा, आई गेल्याच्या नंतर साधू संताला विचारा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. विठ्ठल. अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे किंवा वक्त्याचं आधी कर्तव्य समजून स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री तान्हूआजींच्या जाण्यानं दुःखित असणारा सापनर परिवार, त्यामध्ये विशेषत्वानं खांद्याला खांदा लावून ज्यांच्याबरोबर ब्रह्मलिखित गाठ अंतर्यामी मानून लहानू बाबांनी जो संसार केला, त्या प्रेमाची उणीव त्यांच्या जीवनामध्ये निश्चित आहे. त्याचप्रमाणे तीनही सुपुत्र आदरणीय निवृत्ती भाऊ आदिनाथ भाऊ आणि रामकृष्ण भाऊ, सुना अरुणाताई, सुनीताताई आणि मोनालीताई, आदी करून नातू पंतू आणि संपूर्ण सापनर परिवार आणि अविरत हा संसार सजवत असताना भगवंताच्या नियतीच्या म्हणण्यानुसार स्वर्गीय वैकुंठवासी तान्हूआजींचे सवतबाई किंवा भगिनी हिराजी आणि सर्व संबंधित हितचिंतक नातेवाईक सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही आदरांजली आपण त्यांच्या चरणारविंदी सुपूर्त करतो आहोत. प्रास्ताविकात उजनी, दहिवडी या पंचक्रोशीतील सर्व माझे वैष्णव वारकरी, व्यासपीठावर उपस्थित महाराज मंडळी यांच्या चरणी मी प्रास्ताविकात कोटी कोटी प्रणाम करतो. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन याच कुलाच्या कुलाचारानं वारकरी संप्रदायाच्या सेवेत अविरत अनेक महाराज लोकांशी संपर्कात असे आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष भाऊ सापनर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं. अगदी देखणं आणि गोड. त्यामध्ये अतिथी म्हणून आपल्या पंचक्रोशीचं उभ्या महाराष्ट्राचं वैभव, भजन सम्राट, स्वर सम्राट, गायन गंधर्व आदरणीय हरिभक्तीपरायण रविदासजी महाराज जगदाळे, त्याचप्रमाणे त्यांच्या सहसाथीला कायम बरोबर असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गायन सम्राट, भजन सम्राट, स्वर भास्कर आदरणीय प्रकाशजी महाराज नाईकवाडे, त्याचप्रमाणे त्यांच्या सहसाथीला मृदुंगाची साथ करणारे तालमणी, मृदुंगमणी, ताल सम्राट
आदरणीय हरिभक्तीपरायण शंभो महाराज लाड नारदीय भूमिकेमध्ये या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक टीव्ही चॅनलला ज्यांचं नाव आणि ज्यांच्या कलागुणाचा आविष्कार झळकतोय असे आदरणीय विनेकरी किरण महाराज, दोनही चोपदार, उपस्थित सर्व महाराज मंडळी, पेटी मास्तर, गोड आणि देखणी साऊंड सिस्टम, प्रत्येकाच्या हृदय पटलावर ध्वनी प्रदूषण होऊ नये याची दक्षता घेऊन सर्वांना सगळ्यांचा गुणीजनासह वक्त्याचा आवाज सॉफ्ट देण्याचं काम आपण करता आहात. तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सापनर परिवारातील तानुआजींचा जीवनपट भावी पिढीला, नातवंडा पतवंडाला गुगलवर सर्च केल्याच्या नंतर आपलं हे कीर्तन कधीही आणि केव्हाही आपल्याला बघता यावं यासाठी याचं चित्रीकरण गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल, तेही या ठिकाणी या कार्यक्रमाचं चित्रीकरण करतात. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आता स्तुतीपेक्षा वस्तुस्थितीला किंमत देतो. पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान महाराज मंडळीला पुन्हा प्रणाम करतो. सर्वच तुम्ही मला वंदनीय पूजनीय आहात. या भागात मी अनोखा नाही. याच्या अगोदर बरीच कार्यक्रम आपण एकमेकाच्या सानिध्यात केलीत, पण तरी सुद्धा या ठिकाणी आज सापनर परिवाराच्या हृदयाला, अंतकरणाला झालेली जखम वा इजा ती शब्द सुमनानं भरून काढण्यासाठी आपली प्रथा आहे, आपली संस्कृती फार उच्च पराकोटीतली आहे. का व्यवहार आपल्याला शिकवत असताना नियत आपल्याला अशी सांगितली जावं, मरणादारी का तोरणादारी. म्हणजे सुखात आणि दुःखामध्ये माणसानं एकमेकाच्या दुःखात इन्व्हॉल्व झालं पाहिजे. कारण याच्या पलीकडं दुसरी वस्तू देणं आपल्या हातात नसतं. आणि त्यासाठी माणूस आणि माणुसकी हे दोन नाते आयुष्यभर जपायचे असतात. ज्याला ते जमलं ती माणसं मृत्यूनंतर सुद्धा जिवंत असतात. आणि जो माणूस आकारानं फक्त माणूस आहे पण वागण्यात शैतान आहे, तो दाव्यापर्यंत सुद्धा जिवंत राहत नाही. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून एक व्यवहारात म्हण आपण ऐकली बरं का, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, किंवा देह चंदनाचा भावा, या देहाला सुगंध लागावा असं जर वाटत असेल तर त्याला जिवंतपणी पुष्टी द्या, भगवत चिंतनाची, तुमच्या सत्कर्माची. आणि मग मृत्यूनंतर तो माणूस चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहतो. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम चिहुरे कीर्ती मागे, उत्तम चिहुरे कीर्ती मागे. मृत्यूनंतर सुद्धा शिल्लक राहता येतं. त्याला लागणारं भागभांडवल हे अध्यात्मातलं लागतं. म्हणून मृत्यूनंतर शिल्लक राहण्यासाठी, कीर्ती शिल्लक राहण्यासाठी कर भला तो हो भला. रविदास महाराज, तुम्ही चांगलं केलं तर निश्चित चांगलं होतं. पर उपकार करे तो परिनिदान करे, पर उपकार करे परिनिदान करे, मन अभिमान आए रे वैष्णव सूर्य
सूर्य परोपकार करतो. प्रकाश महाराज दररोज नित्यनेमानं उगवतो, अस्ताला जातो. सूर्य स्वतः तापतो, जगाला प्रकाश देतो. पण सूर्यानं कधी कुणाकडे लाईट बिल मागितलं का? आम्ही घरात 40 वॅटचा, 60 वॅटचा, 100 वॅटचा बल्ब लावतो. तो प्रकाश देताना युनिट घेऊन जळतो. महिन्याकाठी महावितरणचा माणूस येतो, जळालेले युनिट प्लस मीटरचं भाडं आपल्या हातात देतो. भरलं नाही तर कनेक्शन कट आहे. म्हणजे कृत्रिम प्रकाश आपल्या जीवनात मिळवताना त्याचा चार्ज द्यावा लागतो. पण सूर्यानं कधी कुणाकडे हात पसरला नाही. ही त्याची उदारता आहे, ही त्याची व्यापकता आहे, हा त्याचा परोपकार आहे. म्हणून 5 प्रमुख दैवताच्या यादीत सूर्याचा नंबर आहे. सूर्याचा नंबर 5 प्रमुख दैवताच्या यादीत आहे. चला, नदी कुठंतरी डोंगरावर उगम पावते, उताराच्या दिशेनं वाहत जाते. 2 तटातून ती वाहत असताना अलीकडच्या तटाला येड्या बाबळीचं झाड आहे आणि पलीकडून आंब्याचं आहे. पण नदीनं असं कधी मनात सुद्धा आणलं नाही, आंब्याचं फळ स्वादिष्ट आहे आणि काटेरी बाबळी त्रासदायक आहे, त्याच्या मुळाला मी पाणी जाऊच देणार नाही, असा भाव तिच्या मनात कधी आला नाही. द्वैत नदीचं संपलं का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय अप गंगेचे जैसे. एवढ्यावर माझा दृष्टांत संपला नाही. गंगा 2 तटातून वाहत जाते, पण तिचं द्वैत संपलं तर तिला समुद्रानं स्वतःची जागा देऊन टाकली. स्वतःची जागा देऊन टाकली. गंगेचं वाहन थांबलं आणि गंगा समुद्र रूप अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय. अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय. तुका मारायचा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय. जीव ओवाळून टाकावा असं तुम्ही गात राहावं ना आम्ही ऐकत राहावं. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. गंगा समुद्र रूप झाली, तिचं वाहन थांबलं. तसं या मृत्यू लोकामध्ये जन्म गावावरनं आलेला निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला. पण जाता जाता त्याला संधीचं सोनं करून या जीवाचं देवात रूपांतर व्हावं असं जर वाटत असेल तर त्यानं सुद्धा देवाला सामावून जाण्यासाठी, देवाला समीप होण्यासाठी मिळालेल्या आयुष्यात संधीचं सोनं करावं. आणि जे त्याला जमलं त्याला कोणाच्या श्रद्धांजलीची गरजच पडत नाही. म्हणून जीवनातली आचारसंहितेचं पालन, आपल्या जीवनातले जे नियम आहे त्याचं पालन करणं ही आपली आदी कर्तव्यता आहे. आणि ते पालन स्वर्गीय वैकुंठवासी सौ तान्हाजीनं केलं. काय केलं महाराज? मिरगाव गावामध्ये उगवलेलं तुळशीचं रोपडं शेळके परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये, ते सापनर परिवाराच्या पवित्र प्रांगणामध्ये लहानूबाबांच्या स्वाधीन केलं. लहानूबाबांनी त्या पवित्र असणाऱ्या त्या वेलीला महाराज पाणी दिलं आणि त्याचा वटवृक्ष झाला. आणि आज तोच वटवृक्ष उमाळून पडला. ऐकताय तुम्ही सगळेजण? दुःख सगळीकडेच आहे, पण कुलाचारानं शेळके परिवाराचं आणि सापनर परिवाराचं नाव जपताना, आई वडिलाची उंची वाढवताना, प्रतिकूल परिस्थितीत संसारात असलेलं व्यंग सहन करण्याची कार्यकुशलता आणि त्याची व्यापकता या माता माऊलीनं जपली. आपल्या आई वडिलाचं नाव, कुळाचं नाव जपण्यासाठी या परिवारामध्ये लक्ष्मीच्या पावलानं आली. चाहे भगवंताच्या मनात असेल, प्रारब्ध वशामध्ये असेल, कुस पिकली नाही. म्हणून
एक मुलगा होता. वा, म्हणजे मला त्याच्या अगोदर माहिती पाहिजे होती. चला, माझा अभंग त्या अनुषंगानच आहे, चला काही अडचण नाही. म्हणून जीवनामध्ये या ठिकाणी महाराज सवतीच्या मुलांना आपलं म्हणायला सुद्धा हृदय लागतं. ते बोलायचं आहे. मोठ्यांचा संघ घडलेली मंडळी माझ्या समोर आज या ठिकाणी गायनाला साथ द्यायला आहे. मला त्यांचं सुद्धा संधीचं सोनं करायचं आहे. मला फक्त एक सांगायचं आहे की लहानू बाबा हारले आणि तानू आजी जिंकल्या. तुम्ही म्हणाल महाराज कसं हो? त्याचं उत्तर सांगतो ना. तानू आजी जिंकल्या कसं असं जर म्हणत असाल तर माझ्या माता माऊल्यांच्या मनात फक्त एकच असतं, प्रभू जो लक्ष्मी नारायणाचा जोडा तू माझ्या प्रारब्धानं दिलात, जो लक्ष्मी नारायणाचा जोडा माझ्या प्रारब्धानं दिलात, पण जीवन जगताना तो संसार सजवताना माझ्या पतीच्या अगोदर मला माझ्या कपाळाचं सौभाग्य आबादित राखून तुझ्या चरणावर जागा दे. मी पातिव्रत्य धर्म जोपासायला तयार आहे. म्हणून ही एक पतिव्रता, या पतिव्रतेनं आपल्या कपाळाचं सौभाग्य आबादित राखलं. महाराज म्हणतात ती आहे जिनं कपाळाचं कुंकू जपलं ती भाग्यवान आहे, भाग्यवान. भाग्याची आहे तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा देव. भाग्याची आव्हावा तिचा पती तिचा देव, तिचा पती तिचा शब्दाला प्रमाण आहे राव तुमच्याकडे. धन्य भाग्याची आहे तिचा पतीच तिचा देव. पती हाच परमेश्वर, पती हाच परमेश्वर आहे. आणि पती परमेश्वराला देव मानून जिनं संसार सजवला, महाराज म्हणतात हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. फार गोड जगद्गुरु तुकोबरायानं त्या संबंधानं विश्लेषण केलं. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये खरं तर आपल्या कपाळाचं सौभाग्य जिला जपता आलं, आयुष्यभर गोड अशा पद्धतीनं या संसारामध्ये जिला वागता आलं. मी फेटा बांधत असताना दादा भेटले मला, अजून 2 जण भेटले. त्यांनी सहज असं गोड कौतुक केलं तानुआजींचं की महाराज खूप लक्ष्मीच होती ती आमच्या या घरामध्ये, या गावामध्ये. काय बोलणं, काय महाराज जीवनातलं वागणं, कधी ब्रश शब्द कुणाला निघालाच नाही. खरं सांगू, मृत्यूनंतर ही शिल्लक असते आयुष्याच्या वाटेवर, आयुष्याच्या वाटेवर ही शिल्लक असते. प्रारब्ध वशामध्ये खरं तर हिरा आजी म्हणून खरं तर त्या ठिकाणी बहिणीच्या रूपात आल्यात. अनेकांच्या कुटुंबामध्ये पूर्व इतिहास आपण सुद्धा हाताळला, त्यामध्ये सुद्धा आपण हे सगळं बघितलं. ते काही वेगळं नाही, ते ब्रह्मदेवाच्या मनात असतं. आणि या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये असताना महाराज आपल्या सवतीच्या मुलावर प्रेम करणारं हे पात्र आहे. पुराणात याचे काही दृष्टांत आहेत का? आहेत ना. हजारो दृष्टांत मला रामायणातले महाभारतातले मांडता येतील. मांडून जाईल सवतीचं प्रेम बहिणीपेक्षाही, सख्या बहिणीपेक्षाही किती गोड असतं. आणि सवत आपल्या सवतीच्या मुलावर किती प्रेम करते याचे हजारो दाखले माझ्याकडे असले तरी एक दाखला मी सांगून जाईल. तत्पूर्वी भजन करा. विठ्ठल 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 रामायणामध्ये आपण राजा दशरथाच्या संसाराचा जीवनपट ऐकलात. आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त मोठा सत्संग करण्याची जी संधी मिळाली ती आमच्या रविदास महाराजांना मिळाली, आबांना मिळाली. मोठ्यांचं सानिध्य मिळालं. आणि त्यातूनच आपण असं ऐकलं सुद्धा का महाराज राम हा कौशल्याचा आहे, राम हा कौशल्याचा आहे. पण कौशल्याच्या जितका अंगावर राम नव्हता तितका राम कैकेयीच्या अंगावर होता. ऐकताय तुम्ही सगळेजण? कैकेयी सावत्र आई आहे, कैकेयी सावत्र आई आहे. पण सावत्र आईनं प्रेम द्यावं
आणि क्षणभर सुद्धा आपल्या जन्मदात्या आईच्या जवळ न राहता तिला लळा लागावा. खरं सांगू, आपली जुन्या लोकांची म्हण आहे, जीव लावलं तर रांचं पाखरू जवळ येतं. देवाच्या मनात होतं म्हणून माझं ठेवलं नाही, पण सवतीची ती माझी आहे हे म्हणायला सुद्धा हृदय लागतं. आणि रक्तात संस्कार लागतात. काय? रक्तात संस्कार लागतात. पण आतापर्यंत अशी विखुरलेली मन आणि विखुरलेली प्रपंच आपण पदोपदाला घराघरात बघितली, पण आमचं शास्त्र चांगल्या लोकांना डोक्यावर घेतं. 2 ओळीला जागा दिली जाते. म्हणून कवी वाल्मिकानं जे सवतीचं प्रेम आहे ते विखुरलेल्या जनतेला उद्या 21व्या शतकामध्ये हा दृष्टांत उपयोगाला येईल, हा वस्तुस्थितीचा परिपाठ उपयोगाला येईल, म्हणून तो मांडायला कवी वाल्मिकी मागे थांबले नाही. कवी वाल्मिकानं तो दृष्टांत, तो वस्तुस्थितीचा परिपाठ आपल्या समोर मांडला आणि सांगितलं की राम छोटे असताना अखंड कैकेयीच्या बरोबर कैकेयी इतकं प्रेम करते. एक दिवस राम रडला, वसमरला, शांत होत नाही. तेव्हा कैकेयीने विचारलं, बेटा रामा, अरे का रडतोय? आई, मला फिरायला घेऊन चल. कुठं जायचंय बेटा फिरायला? शरयू नदीच्या किनारीला चल. त्या हिरवळीवर माझं मन रमेल, मी रडायचं बंद करेन. म्हणून आईनं कैकेयीनं रामाचं बोट धरलं रविदास महाराज, आणि शरयू नदीच्या किनारीला मला सवतीचं प्रेम सांगायचंय. फापट पसारा करून मला वेळ मारून जायची नाही. वस्तुस्थिती आणि त्या वस्तुस्थितीचा परिपाठ मांडताना संतोष भाऊनी माझ्या कानात सांगितलं, महाराज असं आहे. अहो, असू द्या ना, वक्त्याला खरं तर समयच कळला पाहिजे ना. तो वस्तुस्थितीचा परिपाठ मी मांडला पाहिजे. उगाच एरवी फापट पसारा करून वेळ मारून जाणाऱ्यातलं मी नाही. मुद्दा असा आहे, त्या बोट धरलं आणि कैकेयीच्या बरोबर राम शरयू ठुमक चलते रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलते रामचंद्र, ठुमक चलते रामचंद्र बाजत पैजनिया. शिकवून जाणार आहे रामायणातला, ते त्यांच्याच मुखातून शोभते. महाराज, कधी राम पडतोय, पुन्हा त्याला कडेवर उचलून घेतलं जातं, पदराखाली ठेवलं जातं, त्याला कुरवाळलं जातं. मुलगा सवतीचं हे ध्यानात ठेवा. मुलगा सवतीचा आहे, पण प्रेम करते, पदराखाली त्याला लपवते आणि खेळत खेळत बोट घेऊन त्याला त्या ठिकाणी शरयू नदीच्या किनारीला घेऊन जाते. बघता 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 ते बोट रामानं सोडून दिलं. रामानं बोट सोडलं आणि राम जे कैकेयी पासून पळाला, तर महाराज शरयू नदीच्या त्या पाण्यामध्ये राम जायला लागले. महाराज घोट्या इतक्या पाण्यात राम गेले, गुडघे इतक्या पाण्यात राम गेले, कमरे इतक्या पाण्यात राम गेले. आता बाकी कैकेयीचा कालवा झाला. जर माझा राम या शरयू नदीच्या मध्यान्नाला प्रवाहामध्ये जर गेला आणि वाहून गेला, तर उद्या सवत नावाच्या शब्दाला कलंक लागेल आणि तुम्ही जपला पाहिजे. म्हणून रामा थांब, रामा थांब, रामा थांब, रामा थांब आवाज देते कैकेयी. राम थांबण्याच्या मनस्थितीत नाही.
आवाज देऊन सुद्धा राम आत 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 जातात. कैकेयी पाठीमागं पळपळते आणि शेवटी मी त्याच्या मागं पळले तर माझा राम पुढे पळतो, तो बालिश बुद्धीचा आहे असं कैकेयीला वाटलं. तो बालक आहे, अज्ञान आहे आणि तो प्रवाहात गेला तर वाहून जाईल. शेवटी कैकेयीनं त्याला शपथ घातली, रामा जर आता पुन्हा त्या खोलवर पाण्यात गेला तर बेटा तू वाहून जाशील, आणि जर वाहून गेला तर उद्या माझं काय होईल, हा समाज माझ्याकडे कोणत्या नजरेनं बघेल. म्हणून रामा तुला कैकेयीची शपथ आहे. रामाला शपथ घातली कैकेयीची. खरं सांगू, कौशल्याची शपथ घातली असती तर ना जाणू कदाचित राम पुढे गेला असता. पण कैकेयीची शपथ घातली आणि राम जाग्यावर स्तब्ध थांबला. पण रामानं सांगितलं, आई तू माझ्या जवळ येतेस ना, तू जवळ येऊन मला पकडशील, असं काही करू नको. तत्पूर्वी मला तुला कुछ काही सांगायचं आहे, तेवढं माझं जरा ऐक ना. बेटा बोलात आणि फुलात, तू बोल फक्त काय अपेक्षित आहे, काय तुला सांगायचं आहे. मग त्यावेळेस रामाचा आणि कैकेयीचा थोडासा अंतर होता आणि रामानं वधून घेतलं कैकेयीकडून. हे बघ, तू जर माझं ऐकलं तर उद्या भविष्यात चंद्र सूर्य असेपर्यंत तुझ्या चारित्र्याला कलंक लागणार आहे. तू माझ्यासाठी हे करणार असेल तर सांग, बेटा तुझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहे. कलंक लागायला काय घाबरणारी आहे का मी? जीवा पल्याड प्रेम करते बेटा. तुझी जी इच्छा असेल ती माझ्या समोर मन मोकळ्यापणानं बोल. तेव्हा रामानं सांगून टाकलं, आई आज ना उद्या मी लहानचा मोठा होणार आहे. वशिष्ठाच्या हातून राज्याभिषेकाचा मुहूर्त निघणार आहे. राजगादीचा वारस हक्क माझ्या जीवनात मला मिळणार आहे. पण मला राजगादीत आनंद नाही, मला रस नाही. मला परिक्रमा करायची, वनवासाला जायचंय आणि त्याच्यासाठी तुला वर मागून घ्यायचंय. तो तुझ्या कपाळाच्या सौभाग्याकडे, राजा दशरथाकडे. आणि तेव्हा तू सांगायचंय का ज्येष्ठाला वनी दिगंतराला पाठवा आणि कनिष्ठाला राज्यभार द्या, राजगादी द्या. मग समाज तुझ्या नावावर थुंकेल, तुझ्या चारित्र्याला कलंक लागेल. हे सगळं करताना तुझा आपपर भाव, स्वार्थीपणा, ढोंगीपणा, लबाडपणा समाजाच्या पुढे येईल. कारण समाजातला आतलं गुह्य कुणाला माहीत नसणार आहे याची वाच्यता करू नको. आई सोड संकल्प. त्यावेळेस कौशल्यानं शरयू नदीमध्ये संकल्प सोडला आणि केवळ सवतीच्या पोरासाठी आपल्या जीवनाला, चारित्र्याला कलंक लागला तरी हरकत नाही, पण माझा राम जिवंत राहिला पाहिजे. हे सवतीच्या पोराच्या संबंधानं, सवतीनं केलेलं प्रेम या घराण्यानं त्याचे दाखले दाखवून दिले. निवृत्ती भाऊ, आदिनाथ भाऊ, रामकृष्ण भाऊ यांच्यावर केलेलं असणारं या माता माऊलीनं प्रेम, आणि त्या प्रेमाचे दाखले म्हणून उपस्थितांनी या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली. या आईनं दिलेलं प्रेमच आहे, हे लक्ष्मीने दिलेलं प्रेमच आहे, आणि ते नाकारून चालेल तरी कसं. म्हणून जीवनामध्ये महाराज दुसऱ्याच्या लेकराला आपलं म्हणायला सुद्धा संस्कार लागतात, आणि ते संस्कार या माता माऊलीनं जपली. ते संस्कार या माता माऊलीनं जपली. तिच्या स्मृती प्रित्यर्थ या तीनही भावंडांची संकल्पना आहे. ही हत्तीच्या उंचीची माणसे गुणीजन, ते इथं आली पाहिजे. या कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं पाहिजे आणि कायमस्वरूपी भावी पिढीला आम्हाला दाखवून देता आलं पाहिजे. अरे पोटची जीव लावत नाही, सवतीची सांभाळ करतात. विठ्ठल सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर
आशीर्वाद मिळवायला पुस्तकातल्या डिग्र्या लागत नाही, रक्तातले संस्कार लागतात, रक्तातले संस्कार लागतात. आज विखुरलेले मन, विखुरलेले कुटुंब आपण पदोपदाला बघतो. फक्त सांगायला मुलं आहेत, वागण्यात कृतीशून्य आहे, वागण्यात कृतीशून्य आहे. पडलेल्या चेहऱ्यानं नातलगामध्ये आमचे आई वडील बोलतात, कारण संस्कार चोरीला गेलेत आमच्या घरातले. पण या संस्काराच्या पडद्याखाली बंदिस्त असणारं हे कुटुंब 3 भावंडांनी या आजींची सेवा करत असताना, आईची सेवा करताना उदात्त अंतकरणानं त्यांनी तुम्हाला मला खऱ्या अर्थाने हे दाखवून दिलं की बाबा आपणही आपल्या जीवनामध्ये असे कर्म केली पाहिजेत, नाते जपली पाहिजेत. हा भगवंतानं जोडून दिलेला संबंध असतो आणि ते संबंध जपायला सुद्धा हृदय आणि संस्कार लागतात, ध्यानात ठेवा. म्हणून असे बरेच कुटुंब आहेत, इतिहासात पुराणामध्ये सुद्धा असे बरेच संबंध दाखवून दिलेत. द्रौपदी कृष्णाची मानलेली बहीण आहे. काय मानलेले संबंध सुद्धा लोकांनी टिकून ठेवले. आज आमचे रक्ताचे नाते विखुरले. प्रॉपर्टी, प्रपंच, सगळ्या गोष्टी पाहिजे तेवढ्या सदन आहे, आईबाप सांभाळणं आमच्या जीवावर आलंय. म्हणून बहुतांशी शिकलेले आणि श्रीमंत लोकांचे आई वडील शिवाजी मामा आज आपल्याला वृद्धाश्रमात पाहायला भेटतात. बघितले आपण वृद्धाश्रमात का? प्रॉपर्ट्या कमावल्या, फक्त संस्कार नाही. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता दिलाय ओ कबीरदासांनी आपल्याला. किती दुनिया बेईमान आहे. यांना आई काय, बाप काय, देव काय, धर्म काय, संत काय, मंत्र काय, आचार काय, विचार काय, वेद काय, श्रुती काय, शास्त्र काय, पुराण काय, या सगळ्या गोष्टीपासून आम्ही बाजूला गेलोय. मी अगोदरही तेच बोललो, पुन्हा बोलतो, बाहेरून माणूस आहे, आत सैतान आहे. आत आमची वृत्ती सैतानी झाली. पवित्र नात्याला, रक्ताच्या नात्याला आम्ही विसरलो आणि चुकीच्या लोकांच्या संगतीत आमचं जीवन आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने व्यतीत करतो. महाराज म्हणतात ते गैर आहे. म्हणून आपल्या जीवनातले संबंध जपायला शिका, का ज्यांनी आमच्यासाठी कुछ काही केलंय, ज्यांनी आमच्यासाठी सर्वस्व आपला प्राण पणाला लावला, म्हणून त्यांनी शेवटपर्यंत आपल्या संबंधानं कसं नातं टिकवलं आणि त्या नात्याचा संबंधाने दाखला देण्यासाठी एक स्त्री नावाचं पात्र, आई नावाची भूमिका आणि लेकराचा संबंध, माय लेकराचा धागा काय असतो, कलियुगातल्या भांबवलेल्या जनतेला त्याची आठवण करून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायानं गाथा नावाच्या प्रकरणामध्ये या अभंगाला जागा दिली. ती अभंगाचं पहिलं जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ.
चाल आपण गायली. जगद्गुरु तुकाराम म्हणतात, ज्या दिवशी लेकराला इजा होते, लेकराला त्रास होतो, त्या दिवशी आईचं हळवं अंतकरण, त्याला जी जखम होते ती शब्द सुमनानं कधीच भरून निघत नाही. शब्द सुमनाची मलमपट्टी करून ती कधीच भरून निघत नाही. या माता माऊलीला सुद्धा एका अपत्याला जन्म देत असताना नियतीला मान्य झालं नाही. लेकरू गेलं, पण तरी सुद्धा महाराज आपल्या जीवनामध्ये संत विचाराची पुष्टी देऊन थोडस मनाला समाधान मानून या माता माऊलीनं आतापर्यंत संसार केलाच ना. हे भगवंताच्या मनात होतं, तोपर्यंत त्या ठिकाणी महाराज आम्हाला राहता येतं. देवानं दिलेलं फळ ते कच्चं असेल, ते निघून गेलं, तुटून गेलं. त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा, शोक करत बसण्यापेक्षा, माझ्या सवतीला तीन आहे ना, माझं एक गेलं तर जाऊ दे. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबर म्हणतात, जीवनामध्ये आपलं लेकरू जाण्याचा वियोग आईला होत असतो. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. काय करते ती आई? वंशाचा दिवा या मृत्यू लोकामध्ये अखंड दैवत राहावा म्हणून स्वतःचं अस्तित्व ती संपवत असते, स्वतःचं अस्तित्व. पण केवळ तुम्हाला मला जागा देण्यासाठी, तुम्हाला मला न्याय देण्यासाठी. जगद्गुरु तुकोबरायांनी तर फार गोड दृष्टांत दिलं रविदास महाराज, फार गोड. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, जमिनीत टाकलेला दाणी तोच वरती जात नाही, तो सडतो, कुसतो, एका कोंबाला जन्म देतो, त्याचं ताट तयार होतं, कालांतरानं त्याला कणीस येतं, वातावरणानुसार ते बहरलं जातं, तेव्हा त्याच्यात धान्य निर्माण होतं. पण महाराज, धान्य निर्माण होण्यासाठी, कणसामध्ये अनेक दाणे निर्माण होण्यासाठी पहिल्याच्या अस्तित्वाचा नाश झाला, कारण स्वतःला त्यानं संपवून घेतलं. प्रमाण फार गोड. घालतात. आमचे आई वडील, आमचे पूर्वज स्वतःचं जीवन आपल्यासाठी त्यांनी समर्पित केलं. पण आपल्याला त्याचा दगा फटका बसू नये याच्यासाठी सदोदित प्रयत्न केले. तुकोबर म्हणतात, आई काय करते? जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. प्राण कासावीस होतो. कोणासाठी? स्वतःसाठी नाही. आमचं जे व्हायचं ते होऊ द्या, 3-13 अडचण नाही, पण या पुढच्या पिढीला सुखाचे दिवस आले पाहिजे. आम्ही लोकांच्या बांधावर 6 महिने घातले, लोकांची कामं केली, पण आमची भावी पिढी ते दिवस त्यांना नसावे म्हणून आमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांच्यासाठी नाही, आपल्यासाठी. आपल्या लेकराला, वंशाच्या दिव्याला इजा झाली तर त्रास आईला होतो, आणि त्याच्यासाठी ती किती जपते वंशाच्या दिव्याला. हजारो दृष्टांत आहेत. पैकी माणसाच्या संबंधाचे दृष्टांत आबा मी मांडणार नाही. मला खरं तर पशुच्या संबंधाचा एक दाखला द्यायचा आहे तुमच्या समोर. तो दाखला देताना तो कायमच्या तुमच्या नेहमीच्या परिचयाचा आहे, पण जाता जाता मी फक्त देऊन जातो अभंगाला दिशा देण्यासाठी, आजच्या या प्रमाणाला दिशा देण्यासाठी. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. आई आपल्यासाठी रात्र रात्र झोपत नाही. माणसाची आई माणसावर प्रेम करील, आबा यात काय नवल. मांजर पिलांना जन्म देते, मांजर पिलांना जन्म देते, आणि जन्म दिल्यानंतर कधीतरी आम्ही ऐकलं, वस्तुस्थिती आम्ही पाहिली, म्हणे या घरातून त्या घरात रात्रीत 7 घरं बदलते म्हणे मांजर पिलाला घेऊन. इकडनं तिकडं, तिकडनं तिकडं 7 घरं बदलून ती पिलं त्या ठिकाणी ठेवते. तर त्याचं काय कारण हो? तर त्याचं कारण फक्त एकच आहे, ज्यांचा भार मी वागवला ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या कृतज्ञ बापाला जर कळालं तर त्या बापाचा स्वभाव हलकट आहे, तो बाप म्हणजे बोका. बोका नावाच्या बापाला जर हे कळालं तर माझ्या वंशाच्या दिव्याचा नरडीचा घोट घेईल, म्हणून त्याच्या धाकानं जशी बेवड्याची बायको आपला प्रपंच सजवताना
त्या लेकराचं संगोपन करते. महाराज म्हणतात तद्गतच दोन व्यक्तीचा निषेध केला, एक आई आणि एक बाप. बोका नावाचा बाप आणि सर्पिन नावाची आई. माय बाप जैरी सरपिनी की बोका त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ. बाप जैरी सरपिनी का बोका त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ त्यांच्या संगे सुखा नपवे सर्पिन नावाची आई इतकी कृतज्ञ, इकडून जाताना अंडी घालत येते, तिकडून येताना फोडत येते, इकडून जाताना पिला खात जाते. चुकलं सुदैवानं बाजूला चपळ असलं ते पळालं तर वाचलं. काय बोका नावाचा बाप इतका घातक आहे, तो लेकराच्या नरडीचा घोट घेतो. आई त्याला या घरातून त्या घरात, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. आई त्याला लपवते. माझा दृष्टांत एवढ्यावर थांबला नाही आबा, मला अजून पुढे बोलायचंय. मातृत्व भाव किती उंचीचा आहे. काय ऐकताय तुम्ही सगळेजण? या घरातून त्या घरामध्ये पिलांना ती मांजर घेऊन जाते. दात तेच आहे ओ, दात तेच आहे जे उंदरासाठी वापरले. काय दात तेच आहे जे उंदरासाठी वापरले, पण पिलं उचलून नेताना तेच दात लागू देत नाही. तिचं नाव आई. विठ्ठल. महाराज त्या पिलाला ते दात का लागू देत नाही, तर त्याचं कारण आहे आई नावाच्या चरित्राला कलंक लागेल म्हणून. अथ पासून इथीपर्यंत तिचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाचं प्रदर्शन तिनं या लोकांच्या समोर जेव्हा केलं, तेव्हा तुकोबरायनं तिच्या स्वभावाची जाणीव करून त्याला न्याय दिला ध्रुवपदात. आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी जीव झूठ दोरी जीव. आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव. आईचा स्वभाव कसा आहे? नाते हजारो आहे, काका काकी मामा मामी भाऊ भाऊ जाई, पण त्यांच्या स्वभावाचं वर्गीकरण करताना वेगळं केलं. शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते हा त्यांचा स्वभाव. जन हे फुकाचे दिल्या घेतल्याचे हा त्यांचा स्वभाव. पण आईच्या बाबतीत मी बोलून गेलो, बदलला निसर्ग, बदलला माणूस, बदलली नियत, बदलली नाही आई. आईचा स्वभाव जसाची तसाच आहे. अथपासून इथपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये जा महाराज, सुखात जा दुःखात जा, पण लेकरासाठी ती मातीची या किती अवघी बालकाची प्राप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता की नाही गे. मातेच्या किती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसर्या फुला जवळी घेताची न गेला. जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आहे तो. पण मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेताशी न गेला. आपल्या लेकरासाठी ती किती प्रेम करते, असा स्वभाव आहे तिचा. महाराज, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ठरलेला आहे. काय प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ठरलेला आहे. मी अगोदर बोललो, परिस्थिती अनुरूप बदलतात माणसं, परिस्थिती अनुरूप माणसं बदलतात. पण आईनं तिच्या जीवनामध्ये कधीच बदल केलेला नाही. आईनं तिच्या जीवनामध्ये कधीच बदल केला नाही. ती लेकराशी इतकी कनेक्ट. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. काय स्वभाव आहे आईचा? आईचा स्वभाव असा आहे, लेकरावर प्रेम करणं, प्रेमाच्या मोबदल्यात काही मिळवणं हे तिच्या मनात आणि ध्यानातही नाहीये. काय मग
फलाची अपेक्षा न करता तुमच्या माझ्यावर उपकार करायचा. या जगातली हजारो नाते आहे, तुकोबर म्हणतात फक्त आणि फक्त आईचंच नातं त्या कॅटेगरीत बसतं. करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती. आईची कळबळाची जाती, आईची कळबळाची जाती, करीला भावीना प्रीती, करीला भावीना प्रीती. कायमच्या पाठातला अभंग आहे, पण तरी सुद्धा त्यातला अर्थ किती दर्दभरीत आहे. महाराज म्हणतात करी लाभा विन प्रीती, ऐशी कळबळ्याची जाती, करी लाभा विन प्रीती. केवढा मोठा कळबळ आहे तुमचा माझा. महाराज एवढं प्रेम आपल्यावर का करते, तर त्याचं कारण आईचा आणि बाळाचा संबंध सांगताना साधू संतांनी सांगितलं की नाण्याच्या जशा दोन बाजू आहे तसं आई आणि लेकरू आहे. काय देह जरी दोन दिसत असतील महाराज, पण त्यांचं हृदय एक आहे. आईचं प्रेम तितकं जवळीक आहे आणि त्यांचा जो संबंध सांगितला महाराज, तो संबंध सुद्धा आईचा आणि बाळाचा नाळ एक आहे. आईचा आणि बाळाचा नाळ एक आहे. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. जीव एकच आहे. मग आईचा आणि बाळाचा नाळ एक आहे. संबंध सांगताना ते म्हणतात आईनं खाल्लेलं अन्न, त्याचं तयार झालेलं रक्त आणि त्या रक्तातून जे शरीराला पोषक आहे ते तत्व आईच्या नाळातून बाळाला जातं. तोंड बंद असतं, मुख बंद असतं, मुखातून 9 महिने 9 दिवस त्याचं भरण पोषण नाही. महाराज नाळातून आहे. अजून मला थोडंसं आबा बोलायचं आहे. महत्वाचा मुद्दा, हे नाळातून असलं तरी सुद्धा आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा रक्तगट वेगळा. विज्ञान युगात वावरतोय आपण, कॉम्प्युटर युगात आपण वावरतोय, अभ्यासू माणसं आपण आहात. 2 विभिन्न रक्तगट एकत्र घेतले तर पेशंट दगावलं जातं. काय 2 भिन्न भिन्न रक्तगट, विरोधी रक्तगट एकत्र आले तर पेशंट दगावलं जातं. पण महाराज आईचा रक्तगट वेगळा आहे आणि बाळाचा रक्तगट वेगळा आहे. आईचा आणि बाळाचा रक्तगट वेगळा असला तरी पेशंट का दगावत नाही, तर त्याचं उत्तर असं आहे फार गोड. आईच्या नाभी कमलामध्ये येत आहे. आईच्या नाभी कमलामध्ये भगवंतानं असं यंत्र बसवलं, भगवंतानं असं यंत्र बसवलं का जो लेकराला रक्तगट आहे लेकराचा, ते रक्त तयार होऊन तिथं त्याला तशा पद्धतीनं जातं. कारण चुकीचं रक्त जर मी नाळातून पोहोच केलं तर माझ्या वंशाच्या दिव्याला दगा फटका बसेल. याचं जाण आणि भान फक्त आई नावाच्या पात्राला आहे. जग सगळं बुडालं तरी कोणाला काय पडलं कुणाचं. महाराज गरबाची आवडी मातेचा डोहळा, गरीबाची आवडी मातेचा डोहळा, गरीबाची आवडी मातेचा डोहळा, गरीबाची आवडी
मोठी माणसं उगाच मोठी म्हणत नाही लोक. तो गुण, तो प्रसंग, तो भाव आणि प्रसंग अवधान व्याख्यानाला अनुरूप चाल, हे ज्यांना जमतं त्यांना आबा म्हणतात. हा योगायोग असतो. आपल्या प्रभागामध्ये ताईंचं काम फार मोठं आहे. प्रत्येक सुखदुःखात सिन्नर प्रभागात मी जिथं जिथं जातो तिथं आपण असतात. हे आपल्या वाड वडिलांनी घालून दिलेले संस्कार आहे. ध्वजारोहणाच्या दिवशी खरं तर साहेबांच्या मुखातले शब्द इतके प्रखड आणि इतके मृदू मी पहिल्यांदा ऐकले. फार सुंदर. अंतरातला पारमार्थिक वसा आणि वारसा तो कसा जपावा, त्याची वाच्यता न करता तो मी नव्हेच, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. अशा पद्धतीनं जीवन जगलं का माणूस मोठं होतं. आई तेव्हाच मोठी झाली. ताई मी अगोदर बोलून गेलो, माणूस दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होत नाही. देवानं त्याच्या टवकीचा भाग काढून याला निर्दयी बनवलं. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःख कोणालाही झालं तर डोळ्यातून आसू येतात. देवानं हृदयाचा तुकडा काढून श्री नावाचं पात्र बनवलं. ते मृदू असतं, कोमल असतं. आज या सापनर परिवाराच्या या 3 लेकराच्या जीवनातली माय माऊली हरवली. आज बोलता बोलता 1 वर्ष पूर्ण झालं. संतोष भाऊ, तुम्ही मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि या व्यासपीठावर उपस्थित गुणीजनाच्या साक्षीनं अभंगाला न्याय देण्यासाठी हे वातावरण निर्मिती या माणसांनी केली. माझ्याकडे काही नाही. मी सर्वसामान्य तुमच्यासारखा, पण चांगल्याच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर चांगलं होतं हे कधीतरी आजमावून पहा, मिळतो त्याचा आनंद. हरवली आई, काय ते व्यापक पात्र, जिनं मला घडवलं, जिनं मला वाढवलं, ती नसती तर मी कुठून. म्हणून तिनं आमच्या रक्तातले दिलेले संस्कार ते जपा, ते जपा. प्रल्हाद नामधारक जन्माला आला तर त्याचं उत्तर फक्त एकच आहे, गर्भात आईनं दिलेले संस्कार, तुम्ही दिलेलं प्रमाण. काय सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दला कृष्णदाता उद्धवाला दला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता उद्धवाला दला कृष्णदाता कृष्णदाता कृष्णदाता. आईनं दिलेले संस्कार आहे प्रल्हादाच्या अंतकरणामध्ये, जे प्रतिबिंब उमटवलं नामाचं. नामधारक झाला प्रल्हाद, जन्मताच उपजत भगवत भक्त झाला प्रल्हाद. भगवत भक्तीनं जीवनामध्ये कुछ काही मिळवलं. नव्हे नव्हे आपल्या वंशाच्या दिव्याची साधना पाहून भगवंताला महाराज अवतार घ्यावा लागला. काय भगवंताला अवतार घ्यावा लागला. आणि भगवंत त्या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रल्हादाला खांद्यावर उचलून घेतलं. आपल्या मुलानं देवानं खांद्यावर उचलून घ्यावं, इतक्या चांगल्या पोरांना संस्कार देऊन जन्माला घालावं. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडवी नरहरी. नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडवी नरहरी. उचलून घेतला करेवरी भक्ती चुके निमाला. उचलून घेतला करेवरी भक्ती सुखे निमाला. नाम परिवेय परवंत नाम परिवेय परवंत नाम परिवेय परवंत नाम परिवेय परवंत. गांधारीचं गबाळ 100 झालं, काय कामाचं आबा. पांडव 5च पुरे. म्हणून संस्कारानं माणसं मोठी असतात. कौरव पांडव दोनों भाई, एक सच्चा एक झूठा. कौरव पांडव विको कमी करो, विको कमी करायचा. एक सच्चा एक झूठा. ओ कौरव पांडव दोनों भाई, एक
पाटा 12 ओलांडून गेला हो. तुम्ही घड्याळाकडे कोणी बघना. आणि मला असं वाटतं इंग्रजांनी आपलं सोनं सगळं नेलं ना, अजून काही नेलं असतं तर आपलं ऑब्जेक्शन नव्हतं. फक्त घड्याळ घेऊन जायला पाहिजे होतं, म्हणजे हे बाकीच्याला कळालं नसतं. चला, मुद्दा महत्वाचा आहे. जीवनामध्ये कौरव पांडव, पण एक सदगतीला आहे आणि दुसरा अधोगतीला आहे, नरकाकडे जातात. पतन नको, उद्धार अपेक्षित आहे. आणि उद्धारासाठी संस्काराची गरज आहे, जे आम्हाला आईच्या उदरात मिळतात. या माता मौलीनं आपल्या सवतीच्या मुलांवर प्रेम केलं, त्याच्या संबंधानं मी दाखले दिलेत. आईच्या संबंधानं महाराज अजून काय बोलाल. तेव्हा जगद्गुरु तुकोबरायानं शब्द सुमनाला गवसणी घालता घालता व्यापक तत्व तुकोबरायाच्या मुखातून बाहेर पडलं. आणि तुकोबरायानं सांगितलं, अरे राजा, आई म्हणजे प्रत्यक्ष सुख आहे. आईचं हृदय म्हणजे सुखाची तिजोरी आहे. आणि त्याची चावी नाही, त्याचा ताला नाही. वंशाच्या दिव्याला ते खुलं करून दिलंय पुढच्या चरणात. सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची सुखाची विश्रांती. विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती, सुखाची विश्रांती. उमटे मातेची याचिती, उमटे मातेची याचिती. उमटे मातेची याचिती, उमटे मातेची याचिती. आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा स्वभाव, आईचा मातेचा आईचं हृदय म्हणजे वंशाच्या दिव्यासाठी, पण ती कळणाऱ्यासाठी आहे. काय? ज्यांना काहीच कळालं नाही, त्या तिजोरीचा, त्या हृदय पटलाचा भाव कळाला नाही, महाराज म्हणतात ती माणसं जवळच असून सुद्धा आज दारिद्र्य उपभोगतात. का? निदैवाच्या परिहारी रोह्या रुतल्या ती सहस्रवरी, परी तेथ बैसोनी उपवास करी का दारिद्र्य जी. माऊली ज्ञानोबरा म्हणतात आपल्या जवळच आहे सगळं. काय? जिथं बसला तिथंच खाली सोन्याचा हंडा आहे. आणि जिथं बसला सोन्याचा हंडा जवळच आहे, पण हंड्यावर बसून उद्याच्या भीक मागायच्या झोळीला गाठणी मारतो, दरिद्री आहे. तद्गत आई वडील नावाचं दैवत आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, तदनंतर आचार्य देव भव, मग अतिथी देव भव, हे वेद बोलतो. वेदाचा प्रारंभ आहे. माऊली ज्ञानोबर म्हणतात, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा, आम्ही करू तयाचे ध्यान. आणि ते आमचे दैवतार्चन. कळायला संस्कार लागतात. हे दैवत कळायला संस्कार लागतात. त्या हृदय पटलावर त्या संस्कार असेल तर तो माणूस आई वडिलाशी कनेक्ट असतो, रक्ताच्या नात्याशी कनेक्ट असतो. तो समाजसेवेची धुरा हातात घेतो आणि संत वाङ्मयाला पृष्टी देऊन जीवन जगतो. सोनं होतं जगता जगता. महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून आईचं हृदय ही सुखाची तिजोरी आहे. ते आमचं प्रार्थना स्थळ आहे. ते मांगल्याचं प्रतीक आहे. त्याचं पावित्र्य राखा, त्याची चावडी बनू नका. तुकोबरायाला हे बोलायचं आहे. आईच्या हृदयाची चावडी बनू नका. सुखाची विश्रांती आहे. आई काय करते याच्या संबंधाचे हजारो दाखले, पण एकाच कीर्तनात सगळं द्यायला संतोष भाऊ मला परवडत नाही. कारण तुम्ही माझा भाव अजून 2 दिवसाच्या कीर्तना इतका वाढवला नाही. बस झालं, अडचणच नाही. तुम्हालाही परवडलं पाहिजे, मलाही शोभलं पाहिजे, इतकं कीर्तन केलं. अभंगाला न्याय मिळाला का नाही मला माहित नाही. म्हणून या शोकाकुल सापनर परिवारातील स्वर्गीय वैकुंठवासी मातोश्री सौतानू आजी निघून गेल्यात, पण तरी सुद्धा हिरा आजीचं छत्र आपल्यावर आहेत. या 3ही असणाऱ्या लेकरांनी निवृत्ती भाऊ, आदिनाथ भाऊ आणि रामकृष्ण भाऊ, आजींचे नातू नाती सर्व सुना वगैरे, हा सर्व जो काही परिवार आहे, खोड अशी सेवा या ठिकाणी खरं तर आजींची त्या ठिकाणी केली. अरुणाताई, सुनीताताई आणि मोनालीताई अशा 3 सुना चांगली यथोच्च सेवा त्या ठिकाणी केली. निश्चितच लक्ष्मीच्या पावलांना आलेली ही माता माऊली आज 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेली. आपल्याला ते दुःख सावरण्याची शक्ती ऊर्जा भगवान परमात्मा देवोत.
मग आम्ही आतापर्यंत खरं तर परिवारानं सेवा केली. संबंधित नातेवाईकांना काय करायचंय महाराज, या व्यक्तीसाठी जे काय करायचंय ते तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो, हेच करा. रघुमाय हरि देवी ढोबाय रघुमाय देवी ढोबाय रघुमाय हरि ढोबाय रघुमाय हरि जय 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 हरि जय 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 हरि हरि जय 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 हरि जय 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 ढोबाय रघुमाय जय जय विठोबा यथामथी यथावकात धावत्या वेगात अभंगाचा सरळ शब्दाचा भाव आपल्या समोर ठेवला. वेळ आपली संपली. या ठिकाणी राजकीय आध्यात्मिक क्षेत्रातील बरीच मान्यवर या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2-2 मिनिटं या ठिकाणी आजींच्या स्मृती प्रित्यर्थ आपलं मन मोकळं करून श्रद्धांजली आदरांजली या मातृत्व भावाच्या चरणारविंदी समर्पित करायचे आहे. त्यासाठी गुणीजनांची मिळालेली साथ संगत, सुंदर असे सर्व वैष्णव वारकरी टाळकरी सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा वंदन करतो. सर्व उपस्थित असणारा शोकाकुल जनसमुदाय या ठिकाणी दुःखित अंतकरणाने या माता माऊलीला आदरांजली देण्यासाठी आपण उपलब्ध झालात. म्हणून या ठिकाणी खरं तर जगद्गुरु तुकोबरायांनी या पवित्र नात्याचा उलगडा करून दिला. जाता जाता आई गेली महाराज. नंतर आम्ही हे पात्र शोधत असताना कुठं पाहिलं पाहिजे, तेव्हा त्याचा दाखला देताना तुकोबरायांनी शेवटच्या चरणात तुका म्हणे संत तुका म्हणे संत सुंदर तुम्ही गात राहावा आम्ही ऐकून. आपण या ठिकाणी आपल्या सुंदर कलागुणाला खरं तर थोडीशी साईड दिली आणि आपण शिंगल भैरवी या ठिकाणी घेतली. जगद्गुरु तुको म्हणता तुका म्हणे संत तुम्ही बहुकृपावंत, ऐसा मातेचा स्वभाव आणि सूत्र दोरी एक जीव. या ठिकाणी स्वर्गीय मातोश्रींच्या चरणारविंदी हे भावपुष्प समर्पित करतो. सर्व या ठिकाणी गावातील महाराज मंडळी सर्व उपलब्ध आहेत. राजकीय क्षेत्रातील बरीच मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण या प्रभागात कुठेही कुणाच्याही सुखदुःखात असतात आमचे शिवाजी मामा सुपनर कांदळसकर, तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. अजूनही कोणी राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील, श्रद्धांजली देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाचं गोड चित्रीकरण या ठिकाणी गजर हरी नामाचा या चॅनलकडून होत आहे. यूट्यूब चॅनल अगदी नावाजलेला चॅनल आहे आणि या कार्यक्रमाची लिंक जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा अनेकांपर्यंत त्या ठिकाणी ही लिंक पोहोचली पाहिजे. ते सहकार्य आपण त्यांना कराल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो.
गोड आवाज आपण दिलात, तुम्हाला धन्यवाद देतो. आमचे विनेकरी किरण महाराज, खरं तर रविदास आबा, प्रकाश महाराज, ही सगळी मंडळी अगदी खरंच नामांकित माणसं आहेत. ही त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. जाता जाता ज्या संतांनी आम्हाला ही आचारसंहिता सांगितली, आई वडिलाची उंची मांडली, त्या संताचं गुणगान गात गात कार्यक्रमाच्या संगतेकडे जातो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम अनुरुती राया माझ्या अनुरुती राया सोपा मुक्ताबाई ज्ञान सकया. टाळी वाजवा. टाळी वाजवा. आपली कॅमेरा आपल्याकडे येणार आहे. कॅमेऱ्यात येत आहे तुम्ही. नाही उच्चारिला धिकारणी तुका मने जाणे ज्वरारा ए ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भोलेनाथ भगवान की जय.